पुणे शहरातील मॉडेल कॉलनी अतिशय प्रतिष्ठित भाग आणि अतिशय पॉश एरिया याच ठिकाणी असलेलं HND जैन बोर्डिंग हॉस्टेल हे आता कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे तर तो एका खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। आणि या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजेच या प्रस्तावित विक्रीला आता विरोध होताना दिसतोय। सकल जैन समाज असेल किंवा संपूर्ण या जैन बोर्डिंगचे आजी माजी विद्यार्थी आहेत। ही 3 एकरची जागेला जी प्रस्तावित जागा आहे त्याच्या विक्री संदर्भात खरं तर या सगळ्यांनी रद्द करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देखील मांडलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। हा नेमका प्रकल्प काय आहे, कोणी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे आणि तुमचा नेमका आरोप काय? नाही, ही जागा आहे ही बिल्डरच्या गळ्यात टाकण्याचा पूर्ण प्रयत्न आहे आणि हे एक प्रकारे लँड ग्रॅबिंग आहे बिल्डर माफियाद्वारे। 1958 साली ही जागा आणि इथं हे जे एक सार्वजनिक विश्वस्त म्हणजे पब्लिक ट्रस्टद्वारे इथं एक बोर्डिंग आत एक जैन मंदिर हे तयार झालं। त्यानंतर 2025 पर्यंत हे सुरू होतं। जवळपास 250 विद्यार्थी इथं शिक्षणासाठी राहतात, निवास करतात। वेगवेगळ्या 10,000 विद्यार्थी इथं शिकून गेले। मात्र इथल्या ट्रस्टींना अचानक असं वाटलं की ही जी आपण इमारत बघतो ही मोडकळीस झाली आणि मोडकळीस झालेलं हे कारण दाखवून त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे एक अर्ज दाखल केला की आम्हाला हे आता विकायचं आहे। आणि ह्या विक्रीच्या नावाखाली ताबडतोब 2 महिन्यात धर्मादाय आयुक्तांनी परवानग्या पण दिल्या, कुठल्याही प्रकारचं शहानिशा वगैरे काही केलं नाही। आणि हे 1,29,000 स्क्वेअर फूट जमीन याच्यावरती जवळपास 11 लाख स्क्वेअर फूट मिळणारं बांधकाम हे सगळं विकण्याचं त्यांनी त्याला परवानगी दिली। आणि याच्या बदल्यात फक्त 3500 स्क्वेअर फूट म्हणजे 3.5 गुंठे जमिनीवरती एक इमारत मिळणार आहे, हॉस्टेल मिळणार आहे। आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हॉस्टेल तसंच मिळणार आहे, मंदिर तसं। असं एक बोगस प्रयत्न केला, बोगस आणि सगळे खोटे कागदपत्र, सगळ्या परवानग्या खोट्या। सर, साधारण किती विद्यार्थी या ठिकाणी असतील आणि नेमकी या विद्यार्थ्यांची आणि इथल्या स्थानिकांची सकल जैन समाजाची काय अपेक्षा? या सकल जैन समाजाची आमची अपेक्षा आहे की हे विद्यार्थी केंद्र आहे, हे गुरुकुल आहे, हे हॉस्टेल नाही, हे लोकांना शिक्षण देणारं, गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारं सेंटर होतं। आणि हे सेंटर जेव्हा नष्ट होत आहे तेव्हा सगळे आता पेटून उठलेले आहेत। सगळ्यांना पाहिजे की हा ठराव जो खरेदी खत झालेला आहे ते ताबडतोब नष्ट झालं पाहिजे। कारण इथे मंदिर पण आहे आणि इथे विद्यार्थ्यांना केवळ राहणार जागा नव्हती, त्यांचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी ही प्रयत्न होता। आणि इथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज परदेशात देखील आहे, ते जैन धर्माचं पालन करतायत। त्यामुळे हे मोठं सेंटर होतं आमच्या धर्माचं। आणि आमचा समाज अल्पसंख्याक समाज आहे आणि म्हणूनच याच्यावर कोणीतरी असं आक्रमण करत असेल तर आम्ही कठोरतेने योगेश पांडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याला विरोध करत आहोत। जरी पब्लिक ट्रस्टची जागा असेल तर पब्लिक ट्रस्टच्या जागेला असताना काही मूलभूत तत्वांचं पालन जे आहे विक्रीसाठी जर करायचं असेल तर ते करावं लागतं। या सगळ्या ऑपरेशन मध्ये हे काही राबवलं गेलं? यामध्ये अजिबात तसं राबवताना दिसत नाही। कारण ट्रस्ट डीड मध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत, बेनिफिशरी ज्याला आपण मेडिटेशन सेंटर असेल किंवा हॉस्टेल असेल किंवा हॉस्पिटल हे असेल, ह्या ऑब्जेक्टसाठी ही ट्रस्ट बनवली ती। आणि याच्यामध्ये कुठेही ही जी जागा आहे ती विकण्याचं हे कुठेही प्रावधान नव्हतं। याला त्यांनी बगल देऊन चॅरिटी कमिशनरला पूर्णपणे अंधारात ठेवून हे काम केलेलं आहे आणि ह्याचा निषेध आम्ही आज निषेध करण्यासाठी इथं एकत्र झालो। संबंधित या सगळ्या घडामोडी जेव्हा घडत होत्या तेव्हा हे सगळे ट्रस्टी कुठे होते का ट्रस्टींनीच हे सगळं घडून आणलंय आणि याच्या मागचं जे राजकारण आहे ते समोर आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता? आम्हाला सगळ्यांना, विद्यार्थ्यांना सुद्धा एवढं अंधारात ठेवलं गेलं होतं। आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ही हॉस्टेल आपल्याला रिनोव्हेट करायची आहे, रिडेव्हलप करायची आहे, की आता याला अजून मॉडर्न करायचं आहे। आणि मॉडर्न करण्याचं सांगून आम्हाला अंधारात ठेवलं। 3-4 महिने आम्हाला काही कळू दिलं नाही। जेव्हा आम्हाला लक्षात आलं की ह्याचं साठेखत पण झालेलं आहे, जेव्हा आम्ही कागद काढून बघितले त्यावेळेला चॅरिटी कमिशनर समोर पूर्ण ह्यांनी प्रस्ताव मांडला की ही बिल्डिंग मोडकळीस आली आहे, हिच्यानी जीवाला धोका आहे, हिला रिनोव्हेट करायची गरज आहे। आणि स्टोरी अशी प्रेझेंट केली आणि परमिशन मागितली विक्रीची। म्हणजे हे कसं झालं की घोड्याला नाळ नाहीये, ती नाळ खरेदी करण्यासाठी अख्खा घोडाच विकला। हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। आणि ह्याच्या मागे आम्हाला जे काही माहिती मिळते ह्याच्या मागे राजकीय पाठबळ पण खूप सारं दिसतं आहे। जे कोणी 3 फर्म्स ह्याच्यामध्ये बीड केलेत ते पण सगळं कागदोपत्री दाखवण्यासाठी केलं असं दिसून येतंय। 3 फर्मचा ऍड्रेस कोथरूडचा आहे। त्यांचे सगळ्यांचे जे बिडिंगचे डॉक्युमेंट आहेत, ऑफर डॉक्युमेंट, वर्ड टू वर्ड इन्क्लुडिंग स्पेस, कॅपिटल, स्मॉल सगळं आयडेंटिकल आहे। फक्त वरती लेटर हेड चेंज होतोय, अमाऊंट चेंज होते आणि नाव चेंज होतंय, बाकी सगळं काही सेम आहे। चॅरिटी कमिशनर 35 दिवसात
अर्ज मिळाल्यापासून 35 दिवसात सेलची ऑर्डर देतो, हे आमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे. राजकीय पाठबळ जर याला असेल तर हे कुठेतरी समोर आणून तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा या सगळ्या याच्यातले जे मंत्री आहेत रिलेटेड त्यांच्याशी तुम्ही पत्रव्यवहार करताय? नक्कीच सर्वांना ईमेल पाठवले गेले, जवळपास 7,000 ईमेल गेले. आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही एक दिवस इथं उपोषण केलं. 17 तारखेला पुण्यामध्ये फार मोठा सकल जैन समाजाचा मोठा मोर्चा आयोजित केला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात निवेदन दिलं. आता सगळ्यात धक्कादायक म्हणजे देशाच्या 5,000 वर्षांच्या आमच्या जैनांच्या इतिहासामध्ये अशी घटना घडली असेल की मंदिर गहाण ठेवण्यात आलं. म्हणजे आपण जर आतमध्ये जे मंदिर बघतोय दिगंबर जैन मंदिर 1008 भगवान महावीर, ते मंदिर आता बँकेत गहाण ठेवलंय. भगवानांची प्रतिष्ठित मूर्ती गहाण ठेवली आहे. म्हणजे याच्या इतका म्हणजे ह्याला शब्दामध्ये आपण काही ह्याला सांगू शकत नाही, इतका वाईट गोष्ट आहे सगळी पूर्ण. काय भूमिका आहे आता पुढची? नाही, एकंदरीत काय आहे, ट्रस्टींनी जे आहेत धर्मादाय आयुक्त असतील किंवा संबंधित वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांच्यासोबत साटेलोट करून अक्षरशः भोंगळ कारभार केलेला आहे आणि हे यांनी विकलेलं आहे. आणि जसं आता म्हणण्यात आलं की कुठंच जगात असं नाहीये की प्रॉपर्टी सहित तुम्ही मंदिर गहाण ठेवलंय आणि याच्यासाठी जे पूर्ण समाज जैन बांधवच नाही, बाकीचे आम्हाला बरेच वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळे समाजातील लोक असतील, ते सुद्धा याच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि 17 तारखेला आमचा एक विराट मोर्चा कलेक्टर ऑफिसला निघणार आहे. आपण बघू शकतो की पुणे शहरातल्या अनेक जागा आहेत जिथे खासगीकरणाचा आलेख अनेक ठिकाणी वर चढताना दिसतो. मात्र जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर हे खासगीकरण योग्य आहे का, असा प्रश्न यावेळेस उपस्थित होत असताना या बोर्डिंग मधल्या थेट जैन मंदिरात जर गहाण ठेवलं असेल तर यावर कोण आणि कशी कारवाई पुढची होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.